नमस्कार, मी सौरभ कोरटकर. जेएम विशेषमध्ये आपलं स्वागत. आज आपण 3 महत्त्वाचे विषय पाहणार आहोत. पहिला विषय आहे मुंबईतील भुयारी मेट्रोचा. या मेट्रोला मुंबईकरांनी भरघोस प्रतिसाद दिलाय. त्यानंतर आपण पाहणार आहोत भारत आणि अफगाणिस्तान संबंधातील नव्या पर्वाबद्दल आमचा विशेष रिपोर्ट. आणि सगळ्यात शेवटी ट्रम्प यांचं नोबेल पारितोषिक कसं हुकलं, ते कोणाला मिळालं, या संदर्भातला इतिवृत्तांत आपण पाहणार आहोत. सुरुवात मुंबईकरांच्या संदर्भातल्या एका बातमीनं. मुंबईकर सध्या प्रचंड खुश आहेत. याचं कारण म्हणजे दक्षिण मुंबईच्या इतिहासात पहिल्यांदा भुयारी मेट्रो धावू लागली आहे. कप परेड ते आरे JVLR हा संपूर्ण टप्पा गुरुवारपासून प्रवाशांच्या सेवेत आला. पहिल्याच दिवशी तब्बल 1.5 लाख मुंबईकरांनी या मेट्रोतून प्रवास केला. CSMT आणि चर्चगेट पासून विधान भवन परिसरात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या लक्षणीय होती. तसंच दक्षिण मुंबईतून गिरगाव, हाजी अली, महालक्ष्मी, वरळी, दादर, माहीम आणि वांद्रे इथे थेट जाता येत असल्यानं या मार्गाची उपयुक्तता प्रचंड आहे. जमिनीखाली 20 ते 25 मीटर खोल धावणारी ही मेट्रो मुंबईकरांच्या प्रवासाचा पॅटर्नच बदलते आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. तर भुयारी मेट्रो सुरू झाल्याच्या दुसऱ्या दिवशी प्रवाशांच्या काय प्रतिक्रिया आहेत त्या पाहूयात. आम्ही पुण्यावरून आलो आहोत. विजाच्या कामाने आम्ही आलो होतो इथे आणि खूप चांगला प्रवास आहे. म्हणजे हे स्टेशन फार क्लीन आहे आणि खूप चांगल्या सुविधा आहेत. म्हणजे सगळ्यांनी हे यूज केलं पाहिजे आणि खरंच ही खूप चांगली म्हणजे एक जो उपक्रम नरेंद्र मोदींनी चालू केला आहे महाराष्ट्राचा खूप चांगला आहे. खूप छान, इझी, कम्फर्टेबल आणि मुलांना घेऊन तुम्ही सोबत येऊ शकता. प्लस टाइम सेव्हिंग बेस्ट आहे. जरा टाइम वाचत असेल तर का नाही. मला वाटते हर एक व्यक्तीने त्याचा यूज केला पाहिजे आणि मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये खरंच युजफुल आहे आणि टाइम सेव्हिंग आहे. ते आजकाल प्रत्येकालाच पाहिजे असतो. खूप चांगली आहे, खूप इझी आहे, खूप लवकर प्रवास होतो त्यांनी मेट्रो लाईनने आणि खूप क्लीन आहे स्टेशन अँड खूप सारे मेट्रो स्टेशन त्यांनी खूप लोकांना कनेक्टिव्हिटी भेटते. तर भुयारी मेट्रो तयार करताना MMRCच्या MD अश्विनी भिडे यांच्या टीमला असंख्य आव्हानांचा सामना करावा लागला. या समस्या काय होत्या त्या आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करूयात. हेरिटेज वास्तू. या मार्गावर अनेक पुरातन हेरिटेज वास्तू आहेत. त्यांना हादरे बसू नयेत याची विशेष काळजी या सगळ्या प्रकल्पादरम्यान घेण्यात आली. प्रत्येक ठिकाणी मोठमोठे खड्डे खणणं शक्य नव्हतं, त्यामुळे खोदकाम वाढलं, त्यासोबतचा खर्चही वाढला. अनेक ठिकाणी गॅस पाईपलाईन, फोनची केबल, ऑप्टिकल फायबर केबल, विजेच्या केबल हलवाव्या लागल्या. मुंबईच्या जमीन ही काही किलोमीटरनं बदलते, म्हणजे माती आणि खडक यांचे वेगवेगळे प्रकार अंतराप्रमाणे बदलत राहतात. पावसाळ्यात अनेक ठिकाणी कामाच्या जागेत पाणी आत शिरायचं ते पंपानं बाहेर काढणं मोठं आव्हान होतं. कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेला सर्वाधिक प्राधान्य होतं, म्हणूनच काम सुरू असताना एकही अपघात घडला नाही. तर मुंबई मेट्रो 3चे अनेक फायदे आहेत, त्यातील काही मोजके मुद्दे पाहूयात. CSMT ते विधान भवन प्रवासासाठी शेअर टॅक्सी चालकांची मुजोरी सहन करण्याची आता गरज नाही. CSMT इथून फोर्ट, चर्चगेट, नरिमन पॉइंटला जाताना कडक ऊन, मुसळधार पावसात बसची वाट पाहण्याची देखील आता गरज नाही. दक्षिण मुंबईतील वाहतूक कोंडी टाळणं देखील आता शक्य होणार आहे मेट्रोमुळे. मुंबई विमानतळापासून दादर, वरळी, गिरगाव, फोर्टला आता थेट जाता येतं. अंधेरी, विलेपार्ले, सांताक्रूज, वांद्रेच्या पूर्व भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना रेल्वे स्थानकापर्यंत जाण्याची गरजच नाहीये. दक्षिण मुंबईतून थेट मरोळ, जोगेश्वरी, पवई, कांजूरमार्गला पोहोचणं अधिक सोपं आहे. लोकल ट्रेनचा भार कमी करण्यास देखील या मार्गाची मदत होणार आहे. पश्चिम द्रुतगती मार्गावरील गाड्यांचा प्रचंड भार कमी होण्यास मदत. काही महिन्यातच T2 विमानतळ स्थानकात मेट्रो बदलून गोरेगाव, बोरिवली, मीरा रोड पर्यंत जाता येणार. हे सगळे मेट्रो 3चे फायदे आहेत. मुंबईकरांना अत्यंत सोयीची अशी ही मेट्रो 3 आहे. अनेक महत्त्वाच्या भागांमधून मेट्रो 3 जाते. याच निमित्तानं पाहूयात मुंबईत आणखी कुठले मेट्रो प्रकल्पांचं काम सुरू आहे आणि ते कधी पूर्ण होणार आहे. मेट्रो 2B DN नगर ते मंडाले लांबी आहे 23.64 किलोमीटर.
काम सुरू होणार आहे 2025 मध्ये. मेट्रो 4 मार्ग आहे गायमुख ठाणे ते वडाळा, लांबी 32.32 किलोमीटर, संपूर्ण मार्ग 2027 पासून. मेट्रो 5 मार्ग आहे ठाणे भिवंडी कल्याण, लांबी 45.70 किलोमीटर, पहिला टप्पा 2026 मध्ये सुरू होईल. मेट्रो 6 लोखंडवाला ते कांजूर, लांबी 15.18 किलोमीटर, 2026च्या अखेरीस सुरू होण्याची शक्यता आहे. मेट्रो 6 ते मार्ग आहे गुंदवली ते आंतरराष्ट्रीय विमानतळ, लांबी 3.40 किलोमीटर, कधी सुरू होणार तर डिसेंबर 2026. मेट्रो 8 मुंबई विमानतळ ते नवी मुंबई विमानतळ, लांबी 35 किलोमीटर, 2031 पर्यंत सुरू होईल असा अंदाज आहे. मेट्रो 9 दहिसर ते मीरा भाईंदर, लांबी 11.38 किलोमीटर, 2026च्या सुरुवातीला सेवेत येण्याची शक्यता आहे. मेट्रो 10 मीरा रोड ते गायमुख ठाणे, लांबी 9.20 किलोमीटर, कधी सुरू होणार तर 2028 पर्यंत. मेट्रो 11 वडाळा ते गेटवे ऑफ इंडिया, लांबी 17.50 किलोमीटर, 2030 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. मेट्रो 12 कल्याण ते तळोजा, लांबी आहे 22.17 किलोमीटर, 2027 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे. मेट्रो 13 मीरा रोड ते विरार, लांबी आहे 23 किलोमीटर, 2031 पर्यंत सुरू होण्याची शक्यता. मेट्रो 14 विक्रोळी ते बदलापूर, लांबी 39 किलोमीटर, 2032 पर्यंत सुरू होण्याची शक्यता आहे.